विद्यार्थी मित्रांनो, या लेसनमध्ये या लेक्चरमध्ये आपण आज रेफरन्स इलेक्ट्रोड, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स, गॅल्व्हॅनिक सेल, त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आणि करोजन आणि इलेक्ट्रोकेमिकल सिरीज या संदर्भात अभ्यास करणार आहोत. तर पहिला जो आहे तो आहे रेफरन्स इलेक्ट्रोड. सो व्हॉट इज रेफरन्स इलेक्ट्रोड? एनी इलेक्ट्रोड whose potential is exactly known or arbitrarily taken as zero is called as reference electrode. इलेक्ट्रोड आपण पाहिलं की दोन इलेक्ट्रोड जोडल्यानंतर आपल्याला सेल मिळत असतो. तर त्यापैकी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे कोणता इलेक्ट्रोड? ते ज्या इलेक्ट्रोडचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे कॉन्स्टंट असतं आणि कधी कधी ते झिरो पण असतं, अशा इलेक्ट्रोडला आपण म्हणतो रेफरन्स इलेक्ट्रोड. दोन टाईपचे रेफरन्स इलेक्ट्रोड्स आपल्याला अभ्यासायचे. त्यामध्ये प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड, त्यालाच आपण म्हणतो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, आणि दुसरा आहे तो सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड, कॅलोमेल इलेक्ट्रोड हे त्याचे एक्झाम्पल आहे. या दोघांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण बघूया पहिला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. इट इज ऑल्सो नोन ॲज प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज ऑल्सो नोन ॲज प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. This electrode is represented as H slash single vertical line H2 gas at 1 atmospheric pressure. नंतर सिंगल व्हर्टिकल लाईन प्लॅटिनम सॉलिड. म्हणजे इथं आपण पाहतो की प्लॅटिनम फॉइलवरती हायड्रोजन गॅस आपण बबल्ड करतो आणि ही प्लॅटिनम फॉइल H+ आयनमध्ये आपण इन्सर्ट करतो. या क्रमाने आपण हे लक्षात ठेवू शकतो. याला आपण म्हणतो रिप्रेझेंटेशन ऑफ दिस स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. काय कन्स्ट्रक्शन करतो आपण? हायड्रोजन गॅस इज ऍडसॉर्ब ऑन द प्लॅटिनम फॉइल विच इज कोटेड विथ द प्लॅटिनम ब्लॅक. अशा पद्धतीने आपण याचं थोडक्यात कन्स्ट्रक्शन बघितलं. या रेफरन्स इलेक्ट्रोडमध्ये, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून कशाचा वापर करतात? तर 1 मोलर H+ आयन सोल्युशन, मग ते HCl असेल, सल्फ्युरिक ऍसिड असेल, की त्याच्यामध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे 1 मोलर असलं पाहिजे. असं कोणताही सोल्युशनचा आपण इलेक्ट्रोलाइट म्हणून वापर करत असतो. या इलेक्ट्रोडचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल किती असतं? सो इट्स इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज 0.001 व्होल्ट. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल हे 0 व्होल्ट एवढं असतं. जेव्हा ह्या इलेक्ट्रोडचा आपण ॲज अ ॲनोड म्हणून उपयोग करत असतो तेव्हा इलेक्ट्रॉन रिलीज करणार आहे आणि म्हणून याची रिॲक्शन अशी असणार आहे, H2 गिव्ज 2 H+ आयन्स प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ॲनोडवरती ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन इज नथिंग बट लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. त्यामुळे सेल रिॲक्शन अशी असेल, ॲनोडचं ॲज अ ॲनोड याची रिॲक्शन अशी असेल. जेव्हा आपण याचा कॅथोड म्हणून उपयोग करणार तेव्हा तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आहे, म्हणजे ह्या रिॲक्शनची रिव्हर्स रिॲक्शन असणार आहे. 2H+ प्लस 2 इलेक्ट्रॉन्स इट फॉर्म्स द हायड्रोजन गॅस. तर थोडंसं या पद्धतीने तुम्ही हा रिॲक्शन लक्षात ठेवू शकता. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो याच्या बाबतीमध्ये की द करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज. तर त्यावेळेस तुमचं उत्तर हे असणार आहे. नंतर इलेक्ट्रोलाइट यूज इन द स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज 1 मोलर H+ आयन सोल्युशन. किंवा सिंपल प्रश्न पण येऊ शकतो, द इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज. आन्सर असेल 0.0 व्होल्ट. आणि द रिॲक्शन टेक्स प्लेस ऑन स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड वेन इट इज युज्ड ॲज ॲनोड ऑर कॅथोड. अशा स्वरूपाचाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर ॲनोड म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, हे लक्षात ठेवा. प्रोडक्ट साईडला इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आणि कॅथोड म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हायड्रोजनचं कन्व्हर्जन H+ आयनमध्ये ॲनोडवरती होत असतं ॲज अ ॲनोड जेव्हा उपयोग करतो तेव्हा. आणि कॅथोड म्हणून जेव्हा आपण उपयोग करतो तेव्हा H+ आयन्स त्या सोल्युशनमध्ये इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात आणि हायड्रोजन गॅस तिथं प्रोड्यूस होत असतो. त्यानंतर पुढचा इलेक्ट्रोड आहे तो कॅलोमेल इलेक्ट्रोड. त्याला आपण म्हणतो सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. It is represented as KCl, single vertical line Hg2Cl2, that is calomel, single vertical line mercury आणि प्लॅटिनम. म्हणजे इथं प्लॅटिनम वायर मर्क्युरीमध्ये डीप केली जाते आणि त्याच्यावरती Hg2Cl2चा म्हणजे मर्क्युरस क्लोराईडचाच किंवा कॅलोमेलचा लेअर असतो आणि उरलेला पोर्शन त्या सेलचा, इलेक्ट्रोडचा सॅच्युरेटेड KCl सोल्युशननं काय केलं जातो, फिल केला जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही कन्स्ट्रक्शनवरून सेलचं इलेक्ट्रोडचं रिप्रेझेंटेशन लक्षात घेऊ शकता. प्लॅटिनम वायर इज डीप इन टू द Hg. प्लॅटिनम इज डीप इन टू द Hg अँड कवर्ड विथ लेअर ऑफ Hg अँड Hg2Cl2. कवर्ड विथ द लेअर ऑफ Hg अँड Hg2Cl2 अँड रिमेनिंग पोर्शन इज फिल्ड विथ द सॅच्युरेटेड KCl.
अशा पद्धतीने याचं रिप्रेझेंटेशन केलं जातं. Hg2Cl2 याला म्हणतात कॅलोमेल आणि म्हणून त्या इलेक्ट्रोडचं नाव कॅलोमेल इलेक्ट्रोड असं आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट जे असते दॅट इज अ सॅच्युरेटेड KCl. सॅच्युरेटेड KCl इज यूज ॲज द इलेक्ट्रोलाइट. आता याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे त्या सेलमध्ये इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे याच्यावरती डिपेंड असतं. समजा आपण इलेक्ट्रोलाइट 0.1 मोलर KCl वापरला तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल असणार आहे 0.337 व्होल्ट. समजा आपण 1 मोलर KCl वापरलं तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल असणार आहे 0.280 व्होल्ट. समजा आपण सॅच्युरेटेड KCl हा इलेक्ट्रोलाइट जर वापरला तर याचं EMF असणार आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल असणार आहे 0.242 व्होल्ट. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जेव्हा कमी असतं तेव्हा याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय असतं जास्त असतं. आता याचे रिॲक्शन्स काय होतात वेन इट इज यूज्ड ॲज ॲनोड then reaction takes place, loss of electrons, so twice Hg plus Cl, twice Cl, Hg2Cl2. इकडे लक्षात घ्या प्रोडक्ट साईडला Hg2Cl2 त्याचा फक्त 2Hg प्लस 2Cl मायनस असेल अँड लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. आणि ॲज अ कॅथोड Hg2Cl2 एक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स इट इज कन्वर्ट इन टू ट्वाइस Hg प्लस 2Cl मायनस. अशा पद्धतीने तुम्ही ह्या ॲनोड आणि कॅथोड होणारे रिॲक्शन्स लक्षात ठेवू शकता. इथे प्रश्न विचारला जात असताना तुम्हाला करेक्ट रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने केलं जातं याच्यावरती येऊ शकतो. वेगवेगळ्या टाईपचे इलेक्ट्रोलाइट्स वापरल्यानंतर त्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय असू शकतं याच्यावरती प्रश्न येईल. KCl सॅच्युरेट असेल तेव्हा 0.242, 1 मोलर असेल तेव्हा 0.280 व्होल्ट आणि 0.1 मोलर असेल तेव्हा 337 व्होल्ट. अशा पद्धतीचं आपल्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल मिळतं किंवा ॲज अ ॲनोड किंवा ॲज अ कॅथोड म्हणून त्याचा उपयोग केला जातो सेलमध्ये. तेव्हा त्या इलेक्ट्रोडवरती होणारे रिॲक्शन्स काय असणार आहेत याच्यावरती प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ सेल्स ऑर बॅटरीज. इथं आपण चार्ट बनवलेला आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा नेम ऑफ सेल, ॲनोड, कॅथोड कोण आहे, इलेक्ट्रोलाइट कोण आहे, EMF काय आहे त्याचा, नंतर रिॲक्शन ॲट ॲनोड, रिॲक्शन ॲट कॅथोड आणि ओव्हरऑल सेल रिॲक्शन काय असणार आहे या स्वरूपात आपण एक चार्ट तयार केलेला आहे. पहिला जो आहे तो आपण ड्राय सेल म्हणतो. आपण नेहमी पेन्सिल सेल जो वापरतो घड्याळ्यामध्ये वगैरे दॅट इज एक्झाम्पल ऑफ ड्राय सेल. याच्यामध्ये ॲनोड असतो झिंक, कॅथोड असतो ग्राफाईट रॉड किंवा कार्बन रॉड. इलेक्ट्रोलाइट याच्यामध्ये असतं ग्राफाईट रॉड इज सराउंडेड विथ द पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड दॅट इज ॲक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोलाइट. याचं जे आपल्याला EMF मिळतो किंवा सेल पोटेन्शियल मिळतं हे 1.5 व्होल्ट असतं. आता ॲनोडवरती कोणती रिॲक्शन होते. सो झिंक इज अ ॲनोड. सो झिंक इज कन्वर्टेड टू Zn2 प्लस आयन्स बाय द लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स दॅट इज अ रिॲक्शन ॲट ॲनोड. व्हॉट इज अ रिॲक्शन ॲट कॅथोड. ट्वाइस NH4 प्लस आयन्स एक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स MnO2 पावडर याच्याबरोबर याची रिॲक्शन होते. And MnO2 is oxidized to Mn2O3 and ammonium ion is reduced to the ammonia gas plus H2O. आणि हे जे H2O आहे ते आतमधली पेस्ट मॉइस्ट होण्यासाठी इथं उपयोगी पडतं. नंतर ओव्हरऑल रिॲक्शन जर आपण पाहिली तर व्हॉट इज रिॲक्शन ॲट ॲनोड. Zn gives Zn2 plus 2 electrons. What is the reaction at cathode. Twice NH4 plus 2 electrons plus MnO2 gives Mn2O3 plus twice NH3 plus H2O. ह्या दोघांची ॲडिशन केली आपण तर आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शन असे मिळेल Zn plus twice NH4 plus twice MnO2 gives Zn2 plus Mn2O3 plus H2O plus 2 molecules of ammonia. That is the overall reaction of this dry cell. त्यानंतर पुढचा सेल जो आहे तो lead storage battery. In this lead storage battery, anode is platinum plate packed with the spongy lead. Cathode is also lead plate but packed with the lead oxide. तर कॅथोडवरती lead oxideचा लेयर असतो आणि ॲनोडवरती वितळवलेलं लेड त्याच्यावरती ओतल्यानंतर स्पॉन्जी लेडचा लेयर तयार होतो.
इलेक्ट्रोलाइट मिळतो आपल्याला आहे इथं याच्यामध्ये 38% सल्फ्युरिक ॲसिड इज यूज ॲज द इलेक्ट्रोलाइट हॅव्हिंग द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑर डेन्सिटी 1.2 ग्रॅम पर ml. याचा EMF एका सेटपासून म्हणजे 1 प्लेट ऑफ एनोड अँड कॅथोड इज यूज्ड इन द सेल देन वी गेट द EMF ऑफ सेल इज 2 व्होल्ट. समजा आपल्याला 4 व्होल्ट पाहिजे असतील तर 2 एनोडच्या आणि 2 कॅथोडच्या प्लेट इन्सर्ट कराव्या लागतील. 6 व्होल्ट पाहिजे असेल तर आपल्याला 3 एनोड आणि 3 कॅथोडच्या प्लेट त्या सोल्युशनमध्ये इन्सर्ट कराव्या लागतील सल्फ्युरिक ॲसिडच्या. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सिरीज ऑफ एनोड आणि कॅथोड वाढवले की आपल्याला इथं पोटेन्शियल पण वाढलेलं मिळतं. रिॲक्शन ॲट एनोड when it is used as a galvanic cell, Pb plus SO4 2 minus ions gives PbSO4 plus 2 electrons. Then reaction at cathode. Reaction at cathode. PbO2 plus 4H plus SO4 2 minus plus 2 electrons gives PbSO4 plus twice H2. या दोघांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला नेट रिॲक्शन मिळेल PbS प्लस PbO2 प्लस ट्वाइस H2SO4 गिव्स ट्वाइस PbSO4 प्लस ट्वाइस H2O. हे झालं डिस्चार्जिंगच्या वेळेस असणाऱ्या रिॲक्शन्स वेन इट इज ॲक्टिंग ॲज द गॅल्व्हॅनिक सेल. जेव्हा याचा उपयोग आपण इलेक्ट्रोलिटिक सेल किंवा चार्जिंग करणार आहे त्याचं त्यावेळेस याच्या अपोजिट रिॲक्शन्स त्याच्यामध्ये आपल्याला मिळत असतात. तिसरा आणि शेवटचा जो सेल आहे तो आहे हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल. याच्यामध्ये एनोड कार्बन पोरस कार्बन विथ द प्लॅटिनम, कॅथोड सुद्धा आहे पोरस कार्बन विथ प्लॅटिनम. याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट वापरतात KOH कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वियस KOH इज यूज ॲज द इलेक्ट्रोलाइट. याचे पोटेन्शियल मिळतं आपल्याला 1.23 व्होल्ट. रिॲक्शन ॲट एनोड जे आहे दॅट इज ट्वाइस H2 प्लस 4OH मायनस गिव्स 4H2O liquid. Twice H2 plus 4OH minus gives 4H2O plus 4 electrons. That is reaction at anode. Reaction at cathode, oxygen plus twice H2O plus 4 electrons gives 4OH minus ions. And overall reaction when you consider 2 molecules of hydrogen combines with 2 molecules of oxygen gives 2 molecules of water. So water is generated here as a product. So this cell is used in the स्पेस रिसर्च. और आता आपण जे पाहिलं इलेक्ट्रोड्स आणि सेल्स याच्या संदर्भात काही MCQs बघूया. पहिला MCQ आहे द प्लॅटिनाइज्ड प्लेट इन स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज युज्ड ॲज. तर आपण कन्स्ट्रक्शन बघत असताना पाहिलेलं आहे की स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडमध्ये प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम प्लेटवरती हायड्रोजन गॅस काय होतो ॲडसॉर्ब होतो अँड देअरफॉर इट इज acts as or it is used as the adsorbent. Option A oxidizing agent, option B adsorbent, option C is reducing agent, option D is absorbent. So correct answer is it is used as the adsorbent. Then the standard electrode potential of calomel electrode when unimolar KCl is used. Unimolar means 1 molar. आणि आपण पाहिले की 1 molar जेव्हा KCl आपण वापरतो ॲज अ इलेक्ट्रोलाइट तेव्हा त्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल असतं 0.28 व्होल्ट. देन व्हॉट इज ड्राय सेल. ड्राय सेल काय आहे सो इट इज अ बॅटरी विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू द केमिकल एनर्जी इंटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. सो इट इज अ प्रायमरी बॅटरी. ही प्रायमरी बॅटरी कारण एकदाच वापरली तर ती डिस्चार्ज होते परत आपण त्याला वापरू शकत नाही. इट इज अ लॅकलॅन्सेस सेल. ड्राय सेलला दुसरं एक नाव आहे लॅकलॅन्सेस सेल. इट इज यूज इन द ट्रान्झिस्टर्स अँड क्लॉक्स. आपण रेडिओमध्ये किंवा क्लॉकमध्ये याचा नेहमी उपयोग करत असतो ड्राय सेलचा. सो ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. सो आवर अँसर इज ऑल द अभाव. शक्यतो अशा टाईपचे प्रश्न येत नाहीत. ऑल द अभाव, नन ऑफ द अभाव असे येत नाही आहेत. पण ड्राय सेलवरती वेगवेगळे ऑप्शन देऊन प्रश्न जर आला तर तुम्हाला हे माहीत व्हावं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वेन स्टोरेज बॅटरी डिस्चार्जेस. म्हणजे स्टोरेज बॅटरी डिस्चार्ज होते म्हणजे ती वर्किंग करते म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होते तेव्हा काय होतं तर त्याच्यामध्ये असणारं ॲसिड कंझ्युम होतं. डिस्चार्जिंग होतं म्हणजे ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जातं. सो सल्फ्युरिक ॲसिड इज कंझ्युम. करेक्ट आन्सर इज सल्फ्युरिक ॲसिड इज कंझ्युम. आणि जेव्हा ते चार्जिंग होतं
तेव्हा सल्फ्युरिक ऍसिड इज रिजनरेटेड असं आपण त्याला म्हणू शकतो. वेन लेड स्टोरेज बॅटरी इज चार्ज, लेड स्टोरेज बॅटरी म्हणजेच लेड ॲक्युम्युलेटर बॅटरी किंवा स्टोरेज बॅटरी, तेव्हा काय होतं, सल्फ्युरिक ऍसिड इज रिजनरेटेड, सल्फ्युरिक ऍसिड इज रिजनरेटेड. द नेक्स्ट वन, which colorless gas evolved when ammonium chloride reacts with zinc in the dry cell. ड्राय सेलमध्ये जेव्हा झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड आणि झिंक यांच्यामध्ये रिॲक्शन होते तेव्हा ड्राय सेलच्या रिॲक्शन्समध्ये बघा तुम्ही हायड्रोजन गॅस इज जनरेटेड किंवा तो इव्हॉल्व होतो तिथं. विच ऑफ द फॉलोइंग इज Which of the following is not used in the hydrogen oxygen fuel cell? हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेलमध्ये खालीलपैकी कशाचा वापर होत नाही. हायड्रोजनचा तर वापर होतो, ऑक्सिजनचा पण होतो, OH मायनस सायन्स त्याच्यामध्ये जनरेट होतात सेल रिॲक्शनमध्ये. आपण जर पाहिलं तर KOH आहे त्याच्यामध्येच. सो इट इज नॉट युज्ड. सो आन्सर इज O2 मायनस इज नॉट युज्ड. सिंपल प्रश्न आहे, व्हॉट इज कॅलोमेल और कॅलोमेल इज. सो कॅलोमेल इज Hg2Cl2 is known as the calomel. यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला जो अभ्यासायचा आहे तो इलेक्ट्रोकेमिकल सिरीज किंवा त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोमोटिव्ह सिरीज किंवा त्याला EMF सिरीज असंही म्हटलं जातं. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे सीईटीच्या दृष्टिकोनातून किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून. सो व्हॉट इज EMF सिरीज? इट इज द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रोड्स इन कॉन्टॅक्ट विथ देअर आयन्स with the electrode half reactions in order of decreasing standard potential. म्हणजे इलेक्ट्रोड्स जर आपण त्यांच्या आयनच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं आणि त्यांची अरेंजमेंट करत असताना डिक्रीजिंग रिडक्शन पोटेन्शियलच्या स्वरूपात जर केली तर जी सिरीज मिळते आपल्याला त्या सिरीजला म्हणतो आपण EMF सिरीज किंवा इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. चे ॲप्लिकेशन्स बघायचे आहेत आपल्याला. पुस्तकामध्ये तुम्हाला हे डिटेलमध्ये दिलेली सिरीज तो चार्ट जरा बघा. Applications. First application is relative strength of oxidizing agent in terms of E0 value. या सिरीजमध्ये अरेंज केलेल्या इलेक्ट्रोडच्या E0 व्हॅल्यूवरून आपण कोणते इलेक्ट्रोड्स हे आपण ऑक्सिडायझिंग एजंट किंवा कोणते इलेमेंट्स आपण ऑक्सिडायझिंग एजंट्स म्हणून वापरू शकतो या संदर्भात आपल्याला माहिती मिळते. तर आता हे कसं ठरवायचं? Species having greater E0 value are having greater tendency to accept electrons. आता याच्यामध्ये ज्यांची व्हॅल्यू E0 व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह आहे किंवा जास्त आहे यांची टेंडन्सी काय असणार आहे? टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स. आणि त्यामुळे ते रिडक्शन होतं त्यांचं. दे अंडरगोज रिडक्शन अँड ॲक्ट्स ॲज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे आपल्याला 4 ऑप्शनपैकी ज्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल जास्त दिलेलं आहे तो कोण असणार आहे? दिलेल्या बाकीच्यांपेक्षा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल. हायर द व्हॅल्यू ऑफ E0 मोर इज द ऑक्सिडायझिंग पॉवर. म्हणजे एक्झाममध्ये परीक्षेला प्रश्न येतो तुम्हाला 4 इलेक्ट्रोड तुम्हाला दिले जातात किंवा आयन्स दिले जातात किंवा इलेमेंट्स दिले जातात आणि तुम्हाला विचारलं जातं तसं इलेक्ट्रोड पोटेन्शियल पण तुम्हाला दिलं जातं आणि विचारतो विच ऑफ द फॉलोइंग इज ॲक्टिंग ॲज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की ज्याचा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड पोटेन्शियल जास्त आहे तो काय असणार आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. सेकंड ॲप्लिकेशन इज रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट इन टर्म्स ऑफ E0 व्हॅल्यू. आता रिड्युसिंग एजंट आहे म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे म्हणजे त्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल कमी असणार आहे किंवा निगेटिव्ह असणार आहे. स्पेसीज हॅव्हिंग लेस E0 व्हॅल्यू हॅव ग्रेटर टेंडन्सी टू लॉस इलेक्ट्रॉन्स अँड अंडरगोज ऑक्सिडेशन अँड हेन्स ॲक्ट्स ॲज द स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. जे ऑक्सिडेशन ज्यांचं होतं they are acting as the strong reducing agent. Higher the negative value of E0 more is tendency to act as a reducing agent. म्हणजे तुम्हाला दिलेल्या 4 इलेक्ट्रोड पैकी ज्या इलेक्ट्रोडचं इलेक्ट्रोड पोटेन्शियलची निगेटिव्ह व्हॅल्यू जास्त आहे तो काय असणार आहे? आपला स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असणार आहे. तिसरं महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे इलेक्ट्रोकेमिकल सिरीजचं टू आयडेंटिफाय द स्पॉन्टेनिटी ऑफ द केमिकल रिॲक्शन. दिलेली रिॲक्शन ही स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस आहे हे आपण इलेक्ट्रोकेमिकल सेलच्या माध्यमातून इलेक्ट्रोकेमिकल सिरीजच्या माध्यमातून सांगू शकतो. जेव्हा आपण ई सेल काढणार आहे EMF ऑफ सेल काढणार आहे तेव्हा त्याची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर ती रिॲक्शन काय असणार आहे? स्पॉन्टेनियस असणार आहे. आणि E0 व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर काय असणार आहे? नॉन स्पॉन्टेनियस असणार आहे. आता याच्यावरती प्रश्न विचारताना काय करतात?
तर तुम्हाला 4 इलेक्ट्रोड दिले जातात. त्या 4 इलेक्ट्रोडचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल दिलं जातं आणि त्या 4 पैकी कोणाचं कॉम्बिनेशन केलं तर रिॲक्शन स्पॉन्टेनियस असणार आहे किंवा नॉन स्पॉन्टेनियस असणार आहे हे तुम्हाला ओळखायचं असतं. तर त्यावेळेस आपण असं करणार आहे की वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरणार त्या 4 इलेक्ट्रोडचं आणि त्या 4 इलेक्ट्रोडचं वेगवेगळं कॉम्बिनेशन केल्यानंतर ई सेल काढणार आहे आणि ई सेलमध्ये ज्या कॉम्बिनेशनची E0 व्हॅल्यू पॉझिटिव्ह E0 व्हॅल्यू ही जास्त असणार आहे तो काय असणार आहे तो सेल हा स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन किंवा रेडॉक्स रिॲक्शन त्याच्यामध्ये स्पॉन्टेनियसली होणार आहे हे आपण इथं डिसाईड करू शकतो. तर हाही पॉईंट एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आणि शेवटचं ॲप्लिकेशन म्हणजे टू कॅल्क्युलेट ई सेल दिलेल्या 2 इलेक्ट्रोडचं पोटेन्शियलमध्ये कॅथोड आणि ॲनोड ज्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल कमी आहे किंवा मायनस आहे तो निगेटिव्ह आहे तो ॲनोड असणार आहे आणि ज्याचं पॉझिटिव्ह आहे किंवा जास्त आहे तो कॅथोड असणार आहे आणि दोघांच्या इलेक्ट्रोड पोटेन्शियलची सबट्रॅक्शन केली डिफरन्स काढली त्यातून आपल्याला ई सेल मिळतो. तशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रोकेमिकल सेल सिरीजवरती परीक्षेला प्रश्न विचारताना विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंट किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्पॉन्टेनियस रिॲक्शन किंवा EMF ऑफ सेल काय असेल या स्वरूपातले प्रश्न येऊ शकतात. पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत ते म्हणजे करोजन या टॉपिकमधला शेवटचा पॉईंट. व्हॉट इज करोजन? इट इज द डिटोरेशन ऑफ मेटल सरफेस बाय रेडॉक्स रिॲक्शन. मेटल सरफेसवरती होणार रेडॉक्स रिॲक्शनमुळे मेटल सरफेसचा ऱ्हास होतो किंवा डिटोरिएशन होतं त्याला म्हणतो आपण करोजन. कशामुळे होतं करोजन? मेटल इज ऑक्सिडाइज टू इट्स ऑक्साईड. जेव्हा करोजन होतं तेव्हा त्या मेटलचं त्याच्या मेटलच्या ऑक्साईडमध्ये कन्व्हर्जन होतं अँड इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर म्हणजे मॉइश्चरच्यामुळे ही रिॲक्शन होत असते किंवा ह्युमिडिटीमुळे ही रिॲक्शन होत असते अँड दिस इज द रिस्पॉन्सिबल फॉर द करोजन. म्हणजे ज्या ज्या वेळेस एन्व्हायरमेंटल कंडिशन वेगळे असतात तेव्हा मेटलचं होणार करोजन हे वेगवेगळ्या प्रमाणात होत असतं. एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला दिलं ते रस्टिंग ऑफ आयर्न. सो रस्टिंग ऑफ आयर्न इज द इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस. आयर्नचं रस्टिंग होतं ही एक इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रोकेमिकल सेल जनरेट होत असतो. याच्यामध्ये Fe इज ऍक्टिंग ॲज ऑक्सिडायझिंग Fe इज ऑक्सिडाइज टू फॉर्म द हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड. याच्यामध्ये इलेक्ट्रोकेमिकल सेल जेव्हा जनरेट होतो तेव्हा आयर्न सरफेस इज ऍक्टिंग ॲज द ॲनोड. तो ॲनोड म्हणून उपयोग होतो ऍक्ट होतो आणि त्याचं ऑक्सिडेशन होतं. आयर्नचं Fe2O3 मध्ये ऑक्सिडेशन होतं आणि हा ऑक्साईड मॉइश्चरच्या बरोबर सानिध्यात आल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला ब्राऊन कलरचा रस्ट मिळतो दॅट इज Fe2O3H2O. इट इज नोन ॲज हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड दॅट इज द रस्ट. कॅथोड इज ऑक्सिजन इज रिड्यूस टू वॉटर. याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे वातावरणातला त्याचं रिडक्शन होतं आणि इट इज कन्व्हर्टेड टू वॉटर सो ऑक्सिजन इज ऍक्टिंग ॲज द कॅथोड. याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट कोण आहे तर इलेक्ट्रोलाइट आहे मॉइश्चर फ्रॉम ॲटमॉस्फिअर आणि याचा सेल पोटेन्शियल काय मिळतं आपल्याला तर 1.67 व्होल्ट एवढं सेल पोटेन्शियल आपल्याला मिळत असतं. मेटलचं आपल्याला प्रोटेक्शन करायचं करोजनपासून मग कोणत्या मेथड्स वापरतात त्यामधली पहिली मेथड आहे कोटिंग ऑफ मेटल सरफेस बाय द पेंट. पेंटच्या साह्याने आपण मेटल सरफेस पेंट केला कोट केला तर काय होतं वातावरणातलं मॉइश्चर आणि मेटल सरफेस यांच्यामधलं कॉन्टॅक्ट ब्रेक होतो आणि कॉन्टॅक्ट ब्रेक झाल्यामुळं मेटलचं ऑक्सिडेशन होत नाही म्हणजेच पर्यायानं मेटलचं करोजन थांबतं. पण पेंटवरती जर कुठं स्क्रॅचेस वगैरे उठले तर वातावरणातलं मॉइश्चर त्या ठिकाणी कलेक्ट होतं आणि ते कलेक्ट झालेलं मॉइश्चर तिथं इलेक्ट्रोकेमिकल सेल जनरेट करतो आणि पुन्हा तो मेटल सरफेसचं करोजन होण्यासाठी सुरुवात होते. म्हणजे इथं हा टेम्पररी उपाय आहे. कोटिंग ऑफ मेटल सरफेस इज द टेम्पररी मेथड ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ मेटल फ्रॉम द करोजन. दुसरी इम्पॉर्टंट मेथड आहे ती म्हणजे गॅल्वनायझेशन किंवा गॅल्वनायझिंग ऑफ मेटल सरफेस. आयर्न कॅन बी प्रोटेक्टेड बाय कोटिंग इट विथ झिंक. आयर्नच्या सरफेसवरती झिंकचं कोटिंग केलं जातं आणि त्याच्यापासून आयर्नचं करोजन स्टॉप केलं जातं किंवा ते प्रोटेक्ट केलं जातो. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द गॅल्वनायझेशन. का बरं झिंकचंच कोटिंग करतात? बिकॉज झिंक इज अ स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट दॅन Fe. आयर्नपेक्षा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट हा Zn आहे. जर तो रिड्युसिंग एजंट असेल तर त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे आणि म्हणून आयर्नच्या ऐवजी झिंक कॅन बी इझिली ऑक्सिडाइज दॅन आयर्न आणि म्हणून झिंक सरफेस किंवा झिंकचं ऑक्सिडेशन होतं आणि पर्यायानं आयर्नचं ऑक्सिडेशन तिथं थांबलं जातं
So it is if Fe is oxidized to Fe2 plus ion, then zinc is reduces this Fe2 plus ions to again into the Fe. म्हणजे मेटल सरफेस इथं कोरोजन पासून काय केलं जातो, अवॉइड केला जातो. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द गॅल्वनायझेशन. गॅल्वनायझेशन करताना ज्या मेटलचं वरती आपल्याला प्रोटेक्शन करायचं आहे त्याच्यापेक्षा हायर इलेक्ट्रोड पोटेन्शियल असणारा मेटल आपल्याला लेअरसाठी वापरावा लागतो किंवा कोटिंगसाठी वापरता येतो. पुढची मेथड आहे ती म्हणजे कॅथोडिक प्रोटेक्शन. आपण पाहिलं आता की झिंक हा मेटल सरफेसचं, आयनच्या मेटल सरफेसचं काय करतो, प्रोटेक्शन करतो कोरोजनपासून. तशीच इथं मेथड आहे कॅथोडिक प्रोटेक्शन. टू आयर्न सरफेस मोर इझिली ऑक्सिडाइज्ड मेटल इज अटॅच. आयर्नचं ऑक्सिडेशन होतं, पण आयर्नपेक्षा ज्या मेटलचं इझिली किंवा फास्टली ऑक्सिडेशन होतं असे मेटल सरफेसचे रॉड, अशा मेटलचे रॉड किंवा प्लेट ह्या आयर्नला काय केले जातात, कनेक्ट केले जातात आणि मग त्यामुळे मेटल सरफेस जो आयर्नचा आहे तो कोरोजनपासून आपल्याला वाचवता येतो. त्याला म्हणतो आपण कॅथोडिक प्रोटेक्शन. सो Mg और जिंक रॉड और प्लेट आर कनेक्टेड टू द आयर्न सरफेस अँड आयर्न गेट्स प्रोटेक्टेड फ्रॉम द corrosion. मॅग्नेशियम और जिंक गेट्स ऑक्सिडाइज इन्स्टेड ऑफ द आयर्न. म्हणजे आयर्नपेक्षा मॅग्नेशियम आणि जिंकचं कोरोजन होतं इथं आणि त्यामुळं आयर्नचं ऑक्सिडेशन थांबतं किंवा ते होत नाहीये. इथं आयर्न इज ऍक्टिंग ॲज कॅथोड अँड मॅग्नेशियम अँड जिंक दे आर ऍक्टिंग ॲज द ॲनोड. इथं आपण आयर्नचं कन्व्हर्जन कॅथोडमध्ये करत असतो आणि म्हणून या प्रोसेसला म्हणतात कॅथोडिक प्रोटेक्शन. बाकीच्या ठिकाणी ॲनोड हा Fe असतो आणि त्यामुळे त्याचं कोरोजन होतं, पण त्याचं ॲनोडच्या ऐवजी आपण कॅथोडमध्ये कन्व्हर्जन करतो. सो दिस मेथड इज कॉल्ड ॲज कॅथोडिक प्रोटेक्शन. पुढची मेथड आहे दॅट इज पॅसिव्हेशन. पॅसिव्ह म्हणजे जो मेटल सरफेस आहे तो ऍक्टिव्ह असतो त्याला पॅसिव्ह करायचं किंवा इनऍक्टिव्ह करायचं. मेटल सरफेस मेड इनऍक्टिव्ह बाय द ट्रीटमेंट ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक नायट्रिक ऍसिड. दॅट मेथड इज कॉल्ड ॲज पॅसिव्हेशन ऑफ द मेटल. तर याच्यावरती पण परीक्षेला प्रश्न आलेला होता की मेटल सरफेस पॅसिव्ह करण्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून कोणाचा वापर केला जातो. सो इट इज आन्सर इज कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. पुढची मेथड आहे ती अलॉय फॉर्मेशन. अलॉय फॉर्मेशन म्हणजे काय, अलॉय इज द मिक्सचर ऑफ 2 or more metals and non-metals. So that is called as alloy. Tendency of iron to oxidize can be reduced by forming its alloy with the other metals. आयर्नची ऑक्सिडायझिंग जी काही टेंडन्सी आहे ती कमी करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी आपण त्याचं दुसऱ्या मेटल्स बरोबर काय करतो, मिक्सिंग करतो आणि त्यालाच म्हणतो आपण ऑलायज. तर फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं स्टेनलेस स्टील, तर स्टेनलेस स्टीलमध्ये काय असतं, क्रोमियम, आयर्न आणि कार्बन यांचं ते कॉम्बिनेशन असतं. याच्यामध्ये आयर्नचं करोजन होऊ नये म्हणून क्रोमियम त्याच्यामध्ये वापरला जातो. सो क्रोमियम ऑक्साइड इज फ्रॉम देअर अँड विच प्रोटेक्ट द आयर्न फ्रॉम द करोजन. अशा पद्धतीनं आपल्याला स्टेनलेस स्टीलमध्ये आयर्नचं करोजन होऊ नये म्हणून क्रोमियम हा वापरला जातो. आपण MCQs बघूया करोजन आणि इलेक्ट्रोकेमिकल सिरीजवरती. पहिले MCQ आहे रिडक्शन पोटेन्शियल ऑफ A, B, C, D, R 0.8 व्होल्ट, 0.7 व्होल्ट, 0.4 व्होल्ट अँड निगेटिव्ह 1.2 व्होल्ट रिस्पेक्टिव्हली. विच इलेमेंट डिस्प्लेस ऑल अदर 3 एलिमेंट्स. आता याच्यामध्ये आपल्याला असं विचारलं त्यांनी की कोण कोणाला काय करेल, डिस्प्लेस करेल. तर ज्याची ऑक्सिडायझिंग पॉवर जास्त आहे तो बाकीच्यांना काय करणार आहे, डिस्प्लेस करणार आहे. सो आन्सर इज डी. एलिमेंट विथ लोवेस्ट रिडक्शन पोटेन्शियल विल डिस्प्लेस द एलिमेंट ऑफ हायर रिडक्शन पोटेन्शियल. ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे म्हणजेच ऑक्सिडायझिंग पोटेन्शियल जास्त आहे असा एलिमेंट इतर एलिमेंटला काय करतो, डिस्प्लेस करतो आणि म्हणून आन्सर डी. तरी खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. एलिमेंट विथ लोवेस्ट रिडक्शन पोटेन्शियल विल डिस्प्लेस द एलिमेंट ऑफ हायर रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे दिलेल्या 4 ऑप्शनपैकी ज्या एलिमेंटचं रिडक्शन पोटेन्शियल हे काय कमी आहे, सगळ्यात कमी आहे, तो बाकीच्या एलिमेंटला काय करतो, डिस्प्लेस करू शकतो. सेकंड एक्झाम्पल आहे इथं. द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ Zn2 प्लस Zn, निकेल 2 प्लस निकेल अँड Fe2 प्लस Fer इलेक्ट्रोड देत आपल्याला
झिंक इलेक्ट्रोड दिला आहे, निकेल इलेक्ट्रोड दिला आहे आणि आयर्न इलेक्ट्रोड दिला आहे. त्याचं रिडक्शन पोटेन्शियल दिलं आहे. झिंकचे दिले -0.76, निकेलचे दिले -0.23, आयर्नचे दिले -0.44 व्होल्ट रिस्पेक्टिव्हली. द रिॲक्शन x plus y raised to 2 plus gives x2 plus y will be spontaneous when. आता आपल्याला एक रिॲक्शन दिलेली x आणि y हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले इलेमेंट आहेत. ते या तीन पैकीच कोणते आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. फक्त रिॲक्शन स्पॉन्टेनियसली कधी असेल, कोणाबरोबर असेल हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. आता इथं थोडासा जर आपण विचार केला तर अशा टाईपचे एक्झाम्पल सोडवताना आपल्याला दिलेले इलेक्ट्रोड पोटेन्शियल पहिल्यांदा मांडून घ्यावे लागतील. झिंकचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपल्याला दिले -0.76, म्हणजे याचं निकेलचं आपल्याला -0.23 दिलंय आणि आयर्नचं आपल्याला -0.44 दिलंय. आता दिलेल्या इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियलमध्ये सगळ्यात कमी आणि सगळ्यात जास्त कोणाचं आहे ते पहिल्यांदा शोधायचं. -0.76 हे सगळ्यात कमी आहे आणि -0.23 ही तिघांमध्ये सगळ्यात जास्त आहे. म्हणून आपण मायनस आणि प्लस इलेक्ट्रोड पोटेन्शियल असणारे इलेक्ट्रोड्स सेपरेट केले. ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे आणि ज्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल जास्त आहे त्याचं रिडक्शन होणार आहे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून इथं ॲनोड असणार आहे Zn2+, ॲनोड कोण असणार आहे Zn2+, म्हणजे एक्स कोण असणार आहे तर Zn असणार आहे. एक्स इज द Zn and it is converted into Zn2+ ions. म्हणजे इथं x is Zn, it is converted into Zn2+ ion. आता कॅथोड कोण असणार आहे तर निकेल इलेक्ट्रोड असणार आहे. सो y should be here निकेल, म्हणजेच इथं Ni2+ आणि इकडे निकेल. सो Zn+ निकेल 2+ gives Zn2+ प्लस निकेल. ही खरी याची रिॲक्शन आहे. म्हणजे x इज इक्वल टू Zn आणि y इज इक्वल टू निकेल अशा पद्धतीनं जर आपण घेतले तर याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आहे आणि त्यावेळेस हा जो इलेक्ट्रोड आहे, हा जो सेल आहे तो त्याच्यामध्ये होणारी रिॲक्शन कशी असणार आहे, स्पॉन्टेनियस असणार आहे. पुढचे एक्झाम्पल आहे द स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल व्हॅल्यू ऑफ A, B, C and D आर -0.03 व्होल्ट प्लस 0.108 volt, -0.07 volt and plus 0.1 volt. The spontaneous cell reaction takes place between. वरच्याच एक्झाम्पल प्रमाणे एक्झाम्पल आहे, फक्त आपल्या इथं इलेक्ट्रोड पोटेन्शियल दिलेलं आहे. इथं आपण काय करणार आहे, ए बी सी आणि डी यांच्यामध्ये कॉम्बिनेशन घेणार आहे आणि त्यांच्यावरून आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल त्याचं सेल पोटेन्शियल काढणार आहे आणि ज्या सेलचं पोटेन्शियल आपल्याला जास्त मिळणार आहे त्यामध्ये स्पॉन्टेनियस रिॲक्शन हे आपण ठरवणार आहे. मग आपण इथं पहिल्यांदा A0A इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ A 0.03 व्होल्ट घेतला, E0 ऑफ B प्लस 0.108 घेतला, E0 ऑफ C -0.07 व्होल्ट घेतला आणि E0 ऑफ D 0.1 व्होल्ट घेतला. आता आपल्याला काय बघायचं आहे, सगळ्यात हायएस्ट इलेक्ट्रोड पोटेन्शियल कोणाचं आहे आणि सगळ्यात लोएस्ट इलेक्ट्रोड पोटेन्शियल कोणाचं आहे ते शोधायचं आहे आणि त्यांच्या कॉम्बिनेशनमधून आपल्याला जो सेल मिळणार आहे त्याच्यामध्ये होणारी रिॲक्शन स्पॉन्टेनियस असणार आहे. त्यानंतर आपल्याला असं पण याच्यामध्ये शोधायचं ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त असतं तो कॅथोड म्हणून घ्यायचा आणि ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल कमी असतं त्याला आपण ॲनोड म्हणून घेणार आहे. म्हणजे या चारपैकी जर आपण बघितलं तर बीचं जे रिडक्शन पोटेन्शियल दिलेलं आहे हे सगळ्यात जास्त आहे 0.108 व्होल्ट आणि सीचं सगळ्यात कमी आहे. सीचं किती दिले आपल्याला -0.07 सगळ्यात कमी आहे. म्हणजे कॅथोड कोण असणार आहे बी, ॲनोड कोण असणार आहे सी, सगळ्यात कमी असणारा इलेक्ट्रोड रिडक्शन पोटेन्शियल असणारा ॲनोड आणि सगळ्यात जास्त रिडक्शन पोटेन्शियल असणारा कॅथोड. म्हणजे इथं सी झाला आपला ॲनोड आणि बी झाला आपला कॅथोड. सो स्पॉन्टेनियस रिॲक्शन सेल रिॲक्शन टेक्स प्लेस इन बिटवीन B and C. तर इथं आपला आन्सर असेल B and C. पुढचा प्रश्न आहे इन द सेल रिप्रेझेंटेड बाय एक सेलचं रिप्रेझेंटेशन आपल्याला दिलं आहे PB इज इन कॉन्टॅक्ट विथ Pb2+ आयन सेपरेटेड बाय सॉल्ट ब्रिज बाय द सिल्वर इलेक्ट्रोड इज इन कॉन्टॅक्ट विथ Ag+ आयन द रिड्युसिंग एजंट इज.
आता याच्यामध्ये सोपं आहे आपल्याला. रिड्युसिंग एजंट कोण असणार आहे, तर ज्याचं ऑक्सिडेशन होतं तर रिड्युसिंग एजंट. ऑक्सिडेशन कोणाचं होतं, ॲनोडचं होतं. मग ॲनोड कोण याच्यामध्ये, लेड. सो आन्सर इज पीबी. पीबी इज द करेक्ट आन्सर विच इज ॲक्टिंग ॲज द रिड्युसिंग एजंट. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, हाऊ मेनी फॅरेडेज ऑफ इलेक्ट्रिसिटी आर रिक्वायर्ड टू डिपॉझिट 10 ग्रॅम ऑफ कॅल्शियम फ्रॉम मोल्टन कॅल्शियम क्लोराइड युझिंग इनर्ट इलेक्ट्रोड. ऑप्शन ए दिलाय 0.5 व्होल्ट, ऑप्शन बी दिलाय ऑप्शन ए दिलाय 0.5 फॅराडे, ऑप्शन बी दिलाय 1 फॅराडे, ऑप्शन सी दिलाय 0.25 फॅराडे आणि ऑप्शन डी दिलाय 2 फॅराडे. तर काय एक्झाम्पल आहे की किती इलेक्ट्रिसिटी लागेल आपल्याला, कशासाठी, तर 10 ग्रॅम ऑफ कॅल्शियम हा कॅल्शियम क्लोराईडमधून सेपरेट करण्यासाठी किंवा डिपॉझिट करण्यासाठी किती फॅराडे ऑफ इलेक्ट्रिसिटी लागेल ते आपल्याला शोधायचं आहे. मोलार मास दिले आपल्याला. आपल्याला माहिती आहे की 1 मोल जेव्हा डिपॉझिट होतो तेव्हा 1 फॅराडे एवढी इलेक्ट्रिसिटी लागते. आपण पहिल्यांदा रिॲक्शन घेऊया. CaCl2 मध्ये Ca2+ मध्ये असणार आहे ऑक्सिडेशन स्टेट. सो Ca2+ when accept 2 electrons then it is deposited as calcium. म्हणजे याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्ड आहेत, म्हणजेच आपल्याला 2 फॅराडे 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्ड आहेत, म्हणजे 2 फॅराडे इलेक्ट्रिसिटी इज रिक्वायर्ड टू डिपॉझिट 1 मोल, म्हणजेच किती, 40 ग्रॅम कॅल्शियमचे. आपल्याला x फॅराडे एवढे लागतील 10 ग्रॅमसाठी. म्हणजे x इज इक्वल टू काय येईल, 40 डिवायडेड बाय 2 इंटू 10. 40 डिवायडेड बाय 2 into 10 that is equal to 40 upon 20 that is equal to 0.5 फॅराडे एवढी इलेक्ट्रिसिटी लागेल आपल्याला. सो 0.5 फॅराडे आन्सर इज ए. ड्युरिंग रस्टिंग ऑफ आयर्न इट गेट्स. आता जर आपण आयर्नचं रस्टिंग बघतो तेव्हा काय होतं, त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन होऊन परत ते मॉइश्चर बरोबर रिॲक्ट होतं किंवा मॉइश्चर बरोबर कंबाईन होतं आणि आपल्याला ब्राऊन कलरची पावडर मिळते. म्हणजे पहिल्यांदा त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि जे ऑक्साईड तयार होतं Fe2O3 ते वॉटर बरोबर कंबाईन होतं आणि आपल्याला मग त्याचं हायड्रेशन होतं. सो आन्सर इज सी, इट इज ऑक्सिडाइज्ड अँड हायड्रेटेड. इन इलेक्ट्रोकेमिकल थेअरी ऑफ करोजन मेटल अंडरगोज करोजन ॲक्ट्स ॲज. कोणत्याही मेटलच्या करोजनमध्ये अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोकेमिकल थेअरी मेटल इज ॲक्टिंग ॲज ॲनोड. मेटल सरफेस काय असतो, ॲनोड असतो. आयर्नच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं ॲनोड इज ॲक्टिंग ॲज ॲनोड. The most durable metal plating on the iron to protect against corrosion is. ड्युरेबल म्हणजे जास्त टिकाऊ असणारं कोणतं कोटिंग मेटल आयर्न मेटलवरती आपण करतो की ज्याचं करोजन होऊ नये. सो आन्सर इज हिअर झिंक. झिंक कोटिंग, गॅल्वनायझेशन त्याला आपण म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, रस्टिंग ऑफ आयर्न इज कॅटलाइज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग. आयर्नचं जे रस्टिंग करतो आपण हे कॅटलाइज्ड होतं म्हणजे वाढतं. कशामुळे होतं, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. कार्बोनिक ॲसिड तयार होतं मॉइश्चर आणि ऑक्सिजनच्या सानिध्यामधून अँड इट गिव्स द H+ आयन. सो आन्सर इज हिअर H+ आयन्स कॅटलाइज द करोजन ऑफ द आयर्न. झिंक इज यूज टू प्रोटेक्ट आयर्न फ्रॉम रस्टिंग बिकॉज. का बरं आयर्नचं रस्टिंग झिंक थांबवू शकतो किंवा प्रोटेक्ट करू शकतो त्याला. ऑप्शन ए इज E0 reduction of zinc is greater than E0 reduction of iron. E0 oxidation of zinc is greater than E0 oxidation of iron. Zinc does not melt easily. आणि ऑप्शन डी zinc is cheap. हे दोन ऑप्शन्स विचारात घेण्यासारखे नाहीतच. आता आपण पाहिलं की ज्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त असतं तो दुसऱ्याला डिस्प्लेस करतो, तो त्याचं प्रोटेक्ट करतो. म्हणजे इथं आपल्याला E0 oxidation of zinc is greater than E0 iron. So answer is B. आजच्या आपण लेक्चरमध्ये इलेक्ट्रोड्स, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स, त्यानंतर करोजन ऑफ आयर्न आणि इलेक्ट्रोकेमिकल सिरीज याची थिअरी आणि त्याच्यावरती आधारित काही MCQs सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्हाला हे सर्व समजलं असेल. धन्यवाद.